सरकारला जागा करायचं आहे। परवाच्या दिवशी जेव्हा अधिवेशन चालू झालं, आम्ही सरकारला विनंती केली की आम्हाला कापसाच्या बाबतीत बोलायचं आहे, धानाच्या बाबतीत बोलायचं आहे, कांद्याच्या बाबतीत बोलायचं आहे, सोयाबीनच्या बाबतीत बोलायचं आहे। पण अधिवेशनामध्ये आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आमदाराला आणि आमच्या सहयोगी आमदाराला या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलू दिलं नाही। आम्ही अनेकदा विनंती केली आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे अधिवेशनामध्ये, पण त्यांनी मांडू दिले नाही। शेवटी आम्ही सर्व मित्रपक्षाच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला आणि त्यांना सांगितलं उद्या जर अधिवेशनात आम्हाला जर प्रश्न तुम्ही मांडू दिले नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही। तेव्हा काल आम्ही दिलेल्या धमकीमुळे काल शेवटी अधिवेशनामध्ये आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलता आलं, कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न काढले की हे सरकार घाबरते। कारण की त्यांना माहित आहे की आपण या विदर्भ मराठवाड्यातील या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपण त्यांना भाव देऊ शकलो नाही। मला आधी आठवतं जेव्हा आमचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं 2-2.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस याच विदर्भामध्ये याच मराठवाड्यामध्ये 13,000, 13,500, 14,000 रुपयापर्यंत कापसाला भाव मिळाला होता। मिळाला होता की नाही? मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही, कारण की या सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने परदेशातनं कापूस आयात केला म्हणून भाव मिळाला नाही। ज्या पद्धतीनं कापसाची निर्यात व्हायला पाहिजे ती निर्यात झाली नाही म्हणून कापसाला भाव मिळाला नाही। आणि या वर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्याची वाईट परिस्थिती आहे। 6,800, 6,700 रुपये भाव आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो आहे। त्यासाठी त्यानिमित्तानं आपल्याला आवाज उठवायचा आहे। सोयाबीनला भाव नाही, जो संत्रा आपल्या भागात मोठ्या प्रमाणात होतो तो संत्रा बांगलादेशला जातो, तिथे निर्यात कर लावला, त्याच्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भाव नाही, धानाला बोनस नाही। अशा पद्धतीने संपूर्ण सरकार आहे। मी एकाच गोष्टीची आपल्याला आठवण करून देतो। 10 वर्षापूर्वी आज जे देवेंद्र फडणवीस आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, 2013ला ते विरोधी पक्ष नेते होते। त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस आणि त्याच त्यांच्या पक्षाचे आमदार पाशा पटेल यांनी शेतकरी दिंडी काढली होती 10 वर्षापूर्वी। गळ्यात टाळ बांधले आणि टाळ वाजवत वाजवत देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल म्हणत होते सरकारला, देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आमच्या सोयाबीन उत्पादकाला तुम्ही 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव दिला पाहिजे, आमच्या कापसाला भाव दिला पाहिजे। हे देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल 10 वर्षापूर्वी दिंडीत म्हणत होते, टाळ वाजवत म्हणत होते। पण ते देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी सोयाबीनला त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये 6,000 रुपये भाव त्यावेळेस दिला नाही। आज आमची मागणी आहे की या सरकारने कापसाला 14,000 रुपये भाव दिला पाहिजे आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव या सरकारने दिला पाहिजे। त्याच्याशिवाय आपला शेतकरी या अडचणीतून निघू शकणार नाही। त्याच्यामुळे या शेतकरी दिंडीमध्ये काय बोलले होते त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी 2 मिनिटं दाखवतो। काय शेतकरीची या दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीस काय बोलले होते, लावला तो व्हिडिओ जरा। लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी। भाजपचे माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी काढली आहे। मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष, माझ्या पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष, माझ्या पक्षाचे सरचिटणीस, सगळा पक्ष सोयाबीनवाल्या शेतकऱ्याच्या पाठीशी थांबले। सोयाबीनवाल्याला यश मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, ही सुरुवात आहे। ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही। आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे। आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर
शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे आणि 1,00,000 शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंगजी यांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार. भाजपचे माजी आमदार आणि ऐकलं का काय म्हणतोय देवेंद्रजी फडणवीस?